नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. दिग्गज गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन. मुंबईत आज 4 वाजता शिवाजी पार्क येथे होणार अंत्यसंस्कार. अमेरिकेचा इराणवर समुद्री वेढा आजपासून पूर्णपणे नाकेबंदी. चर्चा निष्फळ ठरल्याने ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय. चवदार तळे सौंदर्यीकरणाचे 55 कोटींचे काम MIDCकडे गेल्याने नगरसेवक संतापले. आंबा काजू बागायतदारांच्या मदतीसाठी राजू शेट्टी आक्रमक. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा इशारा. अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा समोर. 71 लाख महिलांचा 1500चा लाभ कायम खतम. गोकुळमधील गैरव्यवहाराची ईडीकडून चौकशी करा. आमदार शिवाजी पाटील यांची मागणी. साहेब, आमच्याकडे जरा लक्ष द्या. ॲप आधारित टॅक्सी चालकांचं उपमुख्यमंत्र्यांना साकडं. मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून सहाय्य मिळवणं अधिक सुलभ. नवीन ऑनलाईन प्रणालीमुळे 8 तासात मिळणार रुग्णांना आर्थिक मदत. नाशिक प्रकरणानंतर पुण्यातील इतर कंपन्या रडारवर. कामगार विभागाचं मोठं पाऊल. नदी सुशोभीकरणापेक्षा प्रदूषण मुक्तीला प्राधान्य. पंकजा मुंडे यांची माहिती. हापूसला अवकाळी पावसाचा फटका. उत्पादन 25%. हंगाम लवकर आटपण्याची शक्यता. गर्भवती महिलांसाठी रेल्वेत स्वतंत्र डबा हवा. स्थायी समिती अध्यक्षांची मागणी. धोकादायक इमारतींमध्ये रहिवास नको. महापालिका आयुक्तांचे कडक निर्देश. आणि राज्यात उन्हाचा तडाखा. विदर्भातील कमाल तापमानात वाढ. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.